नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हिवाळा चालू झाला आणि गाजराचा हलवा झाला नाही असं होतच नाही. तर लाल गाजर आता बाजारात अवेलेबल झालेले आहेत. सो मी पण म्हटलं आज गाजराचा हलवा बनवूया. तर मग ते छोटीशी अगदी थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी मस्तपैकी गाजरांना पाण्यात पोहू दिलं जरा 5-10 मिनिट, जेणेकरून त्यावरची माती निघून जाईल. मस्त पाण्यातून काढून घेतले, स्वच्छ चोळून धुतले. त्यानंतर हे वरचं थोडा लेअर काढून घ्यायचा, म्हणजे गाजर शिजल्यावर मग ते कचकच लागत नाही, माती वगैरे असेल तर निघून जाते. तर अशा पद्धतीने मी गाजर साफ करून घेतले. मस्त गाजरावरचं साल काढून घ्यायचं, वरचा एक लेअर. त्यानंतर मग छान असे गाजर किसून घेतले. आणि जर तुम्हाला किसायचा कंटाळा आला असेल, बऱ्याच जणांना किसायचं आवडत नाही, तर मग तुकडे करून तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या, तसंही छान होतं. तर मस्त बारीक होऊन जातं मिक्सरमध्ये, लवकर होतं आणि हात पण दुखत नाही. तर बाजूला कढीही करत होती, गरमागरम हिवाळ्यात कढी पण छान लागते भाकरीसोबत. तर हा संध्याकाळचा मेनू असतो बऱ्याचदा, कढी भाकरी. तर आज म्हटलं गाजरं, आमच्याकडे गाजरं टिकत नाहीत, मुलांना गाजर खूप आवडतात. तर आणले की आठवड्याभरात संपतात, हलवा करणंच होत नाही माझं सीझनमध्ये. आज मी आवर्जून गाजर आणले आणि म्हटलं हलवा करावा. तर इथे बघू शकता पूर्ण गाजर किसून झाले. त्यानंतर तूप घालते आता कढईत. तूप कमी लागतं गाजराच्या हलवाला, पण खूप छान अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा, खूप चविष्ट असा हलवा होतो. तर इथे आता तूप गरम झालेलं होतं, त्यात आता मी किस घालून घेते गाजराचा. तसे तर आता वर्षभर गाजर येतात, ऑरेंज गाजर मी आधी आणायची नाही, पण आता ऑरेंज गाजरही आणले जातात आणि मुलांना आवडतात म्हणून तर ते खातातच. अशा पद्धतीने आता आपल्याला गाजरातला मॉइश्चर निघू द्यायचा आहे पूर्ण. तो निघाल्यावर आपण यात दूध घालणार आहोत आणि मोस्ट ऑफ दुधामधली जी साय असते, मी जी गोकुळचं दूध वापरते स्पेशल, त्याची साय घालायची, म्हणजे मावा वगैरे काही घालायची गरजच पडत नाही. अगदी माव्यासारखी टेस्ट हलव्याला येऊन जाते. तो खूप छान होतो. दूध घालून मग शिजवायचा त्याला, पुन्हा एकदा ते पाणी काढून मॉइश्चर निघून गेलं की पुन्हा दूध घालायचं, परत दुधात शिजवायचा. आणि हे दूध पण पूर्ण आटलं की मग आपण ह्यात घालायची असते साखर. आता साखर गोड कमी जास्त तुम्ही चवीनुसार घेऊ शकता, गाजर किती आहे त्यानुसार. तर अशा पद्धतीने हा हलवा इथे पुन्हा शिजवायचा, पूर्ण साखर विरघळेपर्यंत, आटेपर्यंत. आणि मग आपला हा हलवा खाण्यासाठी अगदी रेडी झालेला आहे. बघू शकता किती छान रंग पण आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा हलवा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि या हिवाळ्यात अशा पद्धतीने गाजराचा हलवा नक्कीच बनवून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंटही करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपण भेटूया.